आत येऊ का जी? जी मी ह्या वेळेला आलो नसतो जी, परत तसंच कारण आहे. काय झालं? बाहेर भानुबाई आली आहे ती, त्यासनी तुम्हाला भेटायचं आहे. अजून कोण कोण आहे सोबत? जी त्यांचं वडील आहे ती आणि त्यांची माणसं आहे ती. काय सांगू जी त्यासनी? मी येते भेटायला. जी बानू इथे येईल हे अपेक्षितच होतं. देवी, आपण भेटायला जाऊयात. तुला मला भेटायचं आहे असं कळलं. वय काय झालं आहे बानू? आता तुम्हीच तिच्या संग बोला जी. आम्हास तिथं काय बी कळणं झालंय. वाड्यातनं अशी निघून गेली आणि हात आली बघा. तरी आम्ही म्हणलं कशाला देव तुला भेटणार नाही हे ठाऊक आहे ना? आणि त्याची विचारणा करण्यासाठी आली आहेस का तू? नाही जी. मग झालंय तरी काय बानू? देवी तुम्ही बोला, आम्ही हायत हात. तुला त्यांच्या समोर स्पष्ट बोलता आलं नसतं याची मला कल्पना आली, आणि मी त्यांना सांगण्याआधीच तू त्यांना जायला सांगितलंस हे बरं झालं. मी आता तुम्हाला जे विचारायला आले आहेत ते विचारू का जी? विचार. महासाताई, तुम्ही मला सूक्ष्म देहानं गडावर आणलं. मग मी समद गड बघितला. पर त्या दिवशी मला महाराज बी भेटलं होतं. हो, त्याबद्दल आम्हाला कल्पना आहे. तर मी जेव्हा तुम्हाला भेटायला आले होते तेव्हा मला तुमच्या आजूबाजूला प्रकाश दिसला होता. असेल म्हणून तू मला भेटायला आली आहेस का? नाही जी, नुसतं तेवढंच नाही. मला त्या दिवशी महाराज असं म्हणले का तुम्हाला श्री म्हाळसा देवींना एक रहस्य ज्ञात आहे. तुम्ही कोण आहेस हे कसं कळलं? फार अवघड नाही बानू, तू योग्य दिशेने पाहिलं नाहीस. तुला कोणीतरी सहाय्य करावं, कोणीतरी काहीतरी सांगावं, त्याचीच तू वाट पाहिलीस. तसं असेल बी, पर आज पतूर देवांनी, महाराजांनी, विष्णुदेवन, लक्ष्मी देवींनी, गणेश यांनी खरं काय आहे तेच सांगितलं. कोणत्या वाटेवर चालायचं हे सांगितलं. मग त्यांच्या मोरम्या मी पण कशा पाय करू? मला एक रहस्य ठाऊक आहे, त्याविषयी तू त्यांनाच का नाही विचारत? कारण ते कुणी बी सांगणार नाही जी. तुम्हीच ते सांगा. आता माझ्या जीवाची घालमेल होती या. आज तुला मी जे सांगणार आहे ते ऐकून तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. ध्यानात ठेव की तू मला विचारलंस, मी स्वतःहून तुला नाही सांगितलं. ही माझी इच्छा आहे जी. मी जे सांगणार आहे ते ऐकून तू खचून नाही न जाणार? मला असं वाटतं की तू स्वतःला दुःखाच्या खाईत ढकलून देशील.
हे ऐकून जे व्हायचं आहे ते होईलच. तुम्ही सांगा मग तेव्हा जे काही घडेल त्याचे दायित्व माझ्यावर नाही. मग आता ऐक, जीवाचे कान करून ऐक बानू. मला सत्य समजले आहे. मला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. मी कोण आहे हे मला कळले आहे. तुला आठवतं, मी एका मासात घोषणा करणार होते, पण तुला सत्य समजून घेण्याची संधी मिळावी म्हणून मी ती घोषणा केली नाही. पण त्यानंतरचा कालावधी तू व्यर्थ घालवलास बानू. पराभूत झालीस तू. आता डोळ्यातून अश्रू काढून काय उपयोग? आता काय करणार आहेस तू? आख्याना श्री मल्हारी चरित्र ऐकलंस. ध्यायेन् नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर् व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्मै 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 नमो नमः. नारद मुनींकडून बऱ्याच गोष्टी शिकल्यास. पहिल्या चैत्र शुद्ध पौर्णिमेला हे व्रत सुरू करताना तुला सुगंधी जल खंडेरायांना अर्पण करायचे आहे. वैशाख मासात 325 द्रोणांमध्ये 325 बुंदीचे लाडू खंडेरायांना अर्पण करायचे आहे. प्रधानजी, लक्ष्मी देवी याने तर तुला दर्शन देखील दिलं. ए बानू, ए बानू, ए बानू अगं दार, ए बानू दार उघड ग. ए बानू अगं दार उघड. ए बानू अगं दार उघड ग. माते, मी तुला एक विचारू? विचार. तू बाणायला पूर्ण सत्य का नाही सांगितलंस?